राज्यात ढगाळ हवामान होतंय आणि मोठा पाऊस नाही मात्र काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल. तर राज्याकडे पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे पोहोचत आहेत. परिणामी राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आजही दुपारनंतर पाहायला मिळालेलं आहे. याचा अंदाज अपेक्षित होतेच की अशा प्रकारे ढग येतील. आणि हे जे ढग पाहिले तर पुण्याचा घाटाकडील भाग आहे, कोल्हापूरच्या घाटाकडील भाग आहेत, अहिल्यानगरचे पश्चिमेकडील काही भाग आहेत. तर या भागांमध्ये जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हलक्या सरी किंवा हलके थेंब होण्याची शक्यता कोल्हापूरच्या चंदगडच्या आसपासच्या भागांमध्ये दिसत आहेत किंवा कोल्हापूरच्या इतर ठिकाणी साताऱ्याचे काही भाग, पुण्यातील काही भाग आणि अहिल्यानगरचे काही पश्चिमेकडील भाग असेल, पुणे शहराच्या आसपास किंवा पश्चिमेकडील भाग. या ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्याशा पावसाच्या सरी रात्री पाहायला मिळू शकतात. खूप मोठ्या क्षेत्रावरती किंवा खूप मोठा पाऊस अपेक्षित नाही. या व्यतिरिक्त सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, नांदेड त्यानंतर इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी ढगाळ हवामान आहे, मात्र विशेष पावसाची शक्यता नाही. त्यातल्या त्यात रायगडचा जो पुण्याला लागून असलेला भाग असेल, या ठिकाणी रात्री किंवा इकडे थोडासा ठाण्याचा भाग आहे पुण्याला लागून, तर या ठिकाणी हलका पाऊस रात्रीसाठी होऊ शकतो. याही ठिकाणी खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. सांगलीकडे सुद्धा ढगाळ हवामान असं 1-2 ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात. याही ठिकाणी मोठा पाऊस अपेक्षित नाहीये. बाकी राज्यात इतर ठिकाणी सध्या तरी रात्रीसाठी पाऊस होईल असा अंदाज नाही. पण या ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडी कमी होणार आहे आणि उद्या सुद्धा राज्यात ढग दाटतील आणि उद्या सुद्धा थोड्याफार पावसाची शक्यता आहे. ती अशी की इकडे नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा काय भाग असेल, या ठिकाणी ढगाळ हवामान जास्त प्रमाणात राहील आणि एक दुसऱ्या ठिकाणी झाला तर एकदम हलका पाऊस होऊ शकतो. साधारणतः 10 ते 20% क्षेत्रावरती झाला तर हा पाऊस होईल. खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याचा अंदाज नाही. यानंतर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, बुलढाण्याचे दक्षिण भाग, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा हा किंवा इकडे बेळगाव या भागामध्ये किंवा जळगावचे थोडेसे दक्षिण भाग, धुळ्याचे काही भाग या ठिकाणी जर का स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडासा हलकासा पाऊस पाहायला मिळू शकतो. नाहीतर याही ठिकाणी खूप मोठे किंवा खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल असा अंदाज नाही. विदर्भात ढग नाहीत त्यामुळे पूर्व विदर्भात काहीशी थंडी ही टिकून राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया या भागाकडे. जर आपण हवामान विभागाचं जे काही नवीन फोरकास्टिंग सिस्टम जे आहे, भारत फोरकास्टिंग सिस्टमचे हे जे काही मॉडेल आहे, त्याचा जर अंदाज पाहिला, तर त्यानुसार उद्या सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे काही भाग, मुंबईच्या आसपासच्या काही भागांमध्ये, रायगडच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा अंदाज आहे. त्यानंतर पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाण्याचे दक्षिण भाग, त्यानंतर वाशिमचे काही भाग, परभणीचे उत्तर भाग याही ठिकाणी क्वचित ढगाळ हवामानासह हलक्याशा सरी होऊ शकतात. असा अंदाज या मॉडेलनुसार दिसतोय. पण जसं सांगितलं, की खूप मोठ्या क्षेत्रावरती किंवा खूप मोठी काही पावसाची शक्यता नाही. किरकोळच ढगाळ वातावरणासह एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात किंवा एकदम हलक्या सरी होऊ शकतात. त्यानंतर परवाचा जर आपण त्याच मॉडेलनुसार अंदाज पाहिला, तर पुण्याचे दक्षिण भाग, सातारा, त्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली याच ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळण्याची शक्यता आहे किंवा हलक्याशा सरी झाल्या तर होतील. राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज मात्र नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.